अखेर साताऱ्याच्या एसपींची बदली झाली। निवडणुकीतला राडा, सेनेशी पंगा अंगलट आला। शिंदेंच्या दौऱ्याआधी एसपींच्या बदलीचा आदेश निघाला। एसपी तुषार दोशींची बदली कुठे झाली? सातारा जिल्ह्याचे एसपी तुषार दोशी यांचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलंय। जिल्हा परिषद निवडणुकीवेळी झालेल्या राड्याचं प्रकरण चांगलंच गाजलं होतं। त्याच एसपींची आता बदली झालीय। विशेष म्हणजे ज्या दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सभा साताऱ्यात होती त्याच दिवशी एसपींच्या बदलीचा आदेश निघाला। नेमकं काय घडलं? कोणतं प्रकरण होतं ज्यामुळे एसपी तुषार दोशी आणि शिंदे सेनेच्या नेत्यांमध्ये वाद झाला होता आणि आता एसपींची बदली कुठे झालीय? पाहूया। राज्याच्या गृह विभागानं पोलीस दलातल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर केल्या, पण यात चर्चा होतीये ती सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची। कारण सातारा एसपी दोशी आणि शिंदे सेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांच्यातला वाद थेट विधानसभा अधिवेशनात गेला होता। हे प्रकरण काय आहे ते पाहण्याआधी एसपी दोशींची बदली कुठे झालीये ते आधी पाहूया। जिल्हा परिषद निवडणूक राड्यानंतर सक्तीच्या रजेवर असलेल्या एसपी तुषार दोशींची सातारा जिल्ह्यातून बदली झालीय। तुषार दोशी आता सांगलीचे एसपी म्हणून काम करणार आहेत, तर निखिल पिंगळे हे आता सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक असणार आहेत। दरम्यान सातारा एसपींच्या बदलीमागे राजकीय दबाव कारणीभूत ठरलाय। यामागं जिल्हा परिषद निवडणुकीवेळी झालेला राडा हे कारण असल्याचं दिसतंय। ते प्रकरण नेमकं काय होतं ते आता पाहूया। जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी भाजपकडून पोलिसी बळाचा वापर करून सत्ता हस्तगत करण्यात आल्याचा आरोप शिंदे सेनेकडून केला गेला। विशेष म्हणजे शिवसेना शिंदे गटाच्या 2 सदस्यांना पोलिसांनीच मतदानापासून जाणीवपूर्वक रोखल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आणि याबाबत एसपी दोशींना दोषी ठरवण्यात आलं। या राड्यावेळी धक्काबुक्की झाली, ज्यात शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई जखमी झाल्याचं सांगितलं गेलं। या प्रकरणाचे पडसाद थेट विधिमंडळात उमटले। पोलीस अधीक्षकांनी घरगड्यासारखं काम केलं असल्याचा आरोप करत देसाईंनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली। त्यावेळी शिवसेना नेत्यांनी तुषार दोशी यांच्या निलंबनाची मागणी लावून धरली होती। अधिवेशनात सगळ्या गोंधळानंतर एसपींच्या निलंबनाचे निर्देश उपसभापती नीलम गोऱ्हेंनी सभागृहात दिले। त्यावर भाजपकडून नाराजी व्यक्त करण्यात आली। त्यामुळे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना चौकशी होईपर्यंत सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला। त्यानुसार गेले काही दिवस एसपी तुषार दोशी रजेवर होते। ते आता पुन्हा हजर झाल्यानंतर काहीच दिवसात त्यांच्या बदलीचा आदेश काढण्यात आला। आता एसपी तुषार दोशी यांची साताऱ्यातून बदली करण्यात आली आहे। ते आता सांगलीचे एसपी होणार आहेत। दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातारा दौऱ्यावर होते त्याच दिवशी एसपी तुषार दोशी यांच्या बदलीचा आदेश काढण्यात आला। यामागे जिल्हा परिषद निवडणुकीतला राडा भोवल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे एसपी तुषार दोशी यांची अवघ्या 11 महिन्यात उचलबांगडी करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे। दरम्यान या बदलीच्या निमित्तानं एसपी तुषार दोशींची वादग्रस्त कारकीर्द राहिल्याची चर्चा सुरू झाली आहे। जाता जाता एक नजर टाकूया एसपी तुषार दोशी यांचे काही निर्णय ज्यावर टीका झाली। 2023 साली जालन्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू होतं। हे आंदोलन मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात आंतरवाली सराटी इथं सुरू होतं। यावेळी आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला। यात महिला आंदोलकांवर लाठीचार्ज झाला होता। त्यावेळीही एसपी दोशींना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं। त्यानंतर सातारा जिल्ह्यातल्या फलटण इथं महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणातही एसपी दोशींवर टीका झाली। पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने याच्यावर बलात्काराचा आरोप झाला। याचा तपास एसपींच्या नेतृत्वात झाला, ज्यावरही टीका केली गेली। त्यानंतर आता गेल्याच महिन्यात जिल्हा परिषद निवडणुकीत थेट नेत्यांनाच धक्काबुक्की झाल्याचा आरोप केला गेला आणि या सगळ्या प्रकरणाला पोलीस अधीक्षक एसपी तुषार दोशी यांचे आदेश असल्याचं बोललं गेलं। ही सगळी प्रकरणं पाहता सध्या एसपी तुषार दोशींची साताऱ्यातून सांगलीला बदली करण्यात आली आहे। या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा। धन्यवाद।